नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं काव्याज वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज आमचा लेडीज ग्रुप फिरायला चालला आहे वृंदावन, म्हणजे मिनी वृंदावन. ते आहे पालघर जिल्ह्यामध्ये. तिथे आम्ही आज जाणार आहोत. जसं वृंदावनला मंदिर आहेत, यमुना घाट आहे, तसंच तिथे सुद्धा क्रिएट केलेला आहे सेटअप. तर तो आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा तिथे घेऊन जाणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून आणि असंच आजचा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि काय काय आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला मग, बाकीचे मेंबर आलेले आहेत आणि गाडीसाठी मी वेट करतोय. सकाळी 5:45चा टाईम होता, 6:45 झालेत, अजून गाडी आलेली नाही आहे. तर सकाळी आम्ही निघतोय, म्हणजे आम्हाला पुढे जाऊन घाई नको व्हायला. तर चला मग, स्टे ट्यून. जीवाचा जीवन पहा पांडुरंग, तोची जीवा विश्राम, आली रे आली, आली रे आली, घेऊन श्याम, आली घेऊन श्याम. छान 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 छान. सुंदर. आणि भावगीत झालं आणि वृंदावन आलं. दर्शनाची ओढ तुझ्या युगे युगे वाट किती पाहिली पाहिली, दर्शनाची ओढ तुझ्या लागली लागली, दर्शनाची ओढ तुझ्या लागली. एकदाची भेट व्हावी, मूर्ती तुझी पाहत राहावी. आपण पोहोचलो. हो, आमच्या डेस्टिनेशनला जवळजवळ 2.5-3 तास लागले इथे पोचायला. तर हे आहे हमरपूर वाडा. या भागामध्ये गलतारे गाव आहे. त्या गलतारे गावामध्ये हे वृंदावन बनवलं गेलेलं आहे. तर आपण आज हे पूर्ण प्रॉपर्टी इथे एक्सप्लोर करणार आहोत. आधी जेवण घेणार आहोत. इथे जेवणाची सुद्धा सोय आहे. आपण कृष्ण भगवानला बघणार आहे आज. हा, तुझी झोप झाली? झोप झाली? दादा कुठे गेला? कच्च्या पार्टी.
जर ही पूर्ण प्रॉपर्टी फिरायला जर तुम्हाला पायी चालण्याचा प्रॉब्लेम असेल तर इथे व्हीलचेअर अशी एक सिस्टम आहे जी तुम्ही इथे रिसेप्शनमधून घेऊ शकता. टेम्पल रिसेप्शन आहे, इथं तुम्ही इन्क्वायरी करून ते सुद्धा घेऊ शकता. कारण ही प्रॉपर्टी खूप मोठी असल्यामुळे चालण्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. एंट्री केल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर गोवर्धन अन्नक्षेत्र इथे आहे. या साईडला इकडे जेवणाची सोय केलेली आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर इकडे सगळे मंदिर स्टार्ट होतं. आता आपण 1 बाय 1 असे एक मंदिर बघणार आहोत. आपण गाईड घेणार आहोत त्या सगळ्या गोष्टीसाठी. या साईडला आहे गोवर्धन गोशाला. अगं काव्या, काऊ काय बोलते का? काव्या काऊची भाषा काव्यासारखी नाहीये. मला तो बोलतो नाहीये. कसा बोलतो तो? आंबा काव्या. या साईडला आहे वृंदावन फॉरेस्ट. बघ कृष्ण भगवान आहे. हे बघ इकडे त्याचे मित्र पण आहेत बघ. कृष्णाने हे मारलाय बलराम सुदामा. कोणाचा फ्रेंड? राम ना? हा कृष्ण भगवानचा फ्रेंड आहे. हा चला चला. त्यांच्या बरोबरच गाईड बरोबर. जे दरवाजे आहेत त्याला कडेकोंडी लावल्या, रेड्या घातलेल्या, सगळे निघून पडतात. लीला भगवंतांची. वाढत जातो. समजा घरामध्ये आपल्याला आईनं खाण्यासाठी खूपच प्रिय आहेत. गुलाबजामुन प्रिय आहेत का? लाडू गुलाबजामुन कोणाला आवडत? हात वरती करा. सगळ्यांना आवडत. तर आईनं 25 प्लेट भरून ठेवलं समोर. खायला आनंद होणार ना आपल्याला. पण किती खाणार तुम्ही सांगा? 1 2 3 4 5 6 पोट भरलं अजून 7 8 9 10 खाऊ शकणार का? हा 5 झाले ना. तर 5 खाल्ल्यानंतर आपला आनंद गेला. 6 7 8 जबरदस्ती खाल्लं सगळं काय होणार? सगळं निघणार बाहेर, उलटी होणार. तर असं या जीवनामध्ये आनंद हा दुःखामध्ये कधी परिवर्तन होऊ शकतो. म्हणून भगवंतांच्या चरणी आनंद घ्यायचा आहे. तो नामामध्ये आहे. कलियुगचा एक धर्म आहे हरिनाम संकीर्तन. हात जोडून आपण नाव घेऊ भगवंतांचं आणि आपण हळूहळू परिक्रमात जाऊ. हात जोडा, जोरात बोला माझ्याबरोबर. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 हरे. श्री कृष्ण भगवान की जय. वृंदावन धाम की जय. मथुरा धाम की जय.
पूतनावध, तृणावध वध आणि शक्तासुर वध 3 वध भगवान कृष्णाने केलेले आहेत. तिला सुंदर असं रूप घेतलं अप्सरेचं. वृंदावनला जातो. हा, वृंदावनला कुठे जाते? कृष्णाच्या घरी. घरी जाते, यशोदा मैयाकडे जाते आणि काय आणि म्हणते की मी स्वर्गातून आलेली आहे, लल्लाला दूध पाजू इच्छिते, आशीर्वाद देऊ इच्छिते असं म्हणते. पण तिने काय केलं होतं माहिती आहे? कंसानं पाठवलं होतं, तिनं कालकोट विष लावून आणले होते बाळाला दूध पाजण्यासाठी. विष म्हणजे भयंकर विष. बाळानं ओठ जरी लावलं तर ते ओठाला लागलं तरी मरून जाणार, एवढं कडक विष होतं. पण भगवंतानं सगळं माहिती आहे. तर ही माता आहे, माताजवळ कुठलं प्रेम असतं? वात्सल्य प्रेम असतं, आईचं प्रेम असतं. आई म्हटली अरे देवता आलेली आहे, स्वर्गातून आलेली आहे, देऊन टाकलं बाळाला. तिने काय केलं? भगवंताने ओळखलं ही असुर आहे, राक्षस आहे, कंसानं पाठलंय. तिनं बाळ होतं लहान, बाळानं काय केलं? कोमल ओठाने, नाजूक ओठाने दूध पण पिऊन टाकलं, तिचं विष पण पिऊन टाकलं आणि प्राण पण खेचून घेतलं. हा, ती नाही, बाळाला कोण दूध पाजतं? आई किंवा माता. भगवंतानं तिने दूध पाजली म्हणजे कोण झाली? भगवंताची ती काय झाली? आई झाली, माता झाली. भगवंत एवढे दयाळू आहेत, माता म्हणून तिला मुक्ती देतात. म्हणून आता शास्त्रात लक्षात ठेवायचं बरं लहान मुलांनी, 7 माता येतात. 7 माता. आपले किती माता आहेत? 7 माता आहेत, 7 आई आहेत. बघा नीट लक्षात ठेवा. मी विचारणार आहे प्रश्न नंतर, बक्षीस पण मिळेल तुम्हाला. पहिली माता आहे आपल्याला जन्म देणारी आपली आई, स्वतःची आई. तिला आम्ही जन्मदात्री म्हणतो. यशोदा माईसारखी पालन पोषण करणारी अशी तिला धात्री म्हणतात. ही धरती माता, धरणी माता, ह्याला धरित्री म्हणतात. राजाची पत्नी राजमाता, गुरुची पत्नी गुरुमाता, ब्राह्मणची पत्नी ब्राह्मणी, ती पण माता आहे. आणि गाय आपली माता आहे, गाईला ओ माता, गो माता, गो माता. तर हे 7 माता आहेत. तर या ठिकाणी तृणावध हे वादळाच्या रूपात मानला असतो. भगवान अंगणात खेळत असतात. जय जय श्री वृंदावन धाम, जय जय राधे जय जय श्याम, जय जय राधे जय जय श्याम. हा. तर पहा, हा कालिया दमन, कालिया मर्दन. हा, जर कालिया हा शेकडो त्याला कोण आहेत? तो विषारी आहे, साप आहे. मागण्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. भगवंत असे आहेत, आपण ज्यावेळी दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो लवकर ऐकतात, आपल्यासाठी प्रार्थना करतो थोडं उशिराने ऐकतात. यांच्या पत्न्यांच्या मुळे त्याला जीवनदान मिळतं. सगळ्या असुरांचं वध करतात, पण याला जीवनदान कोणामुळे मिळालं? त्यांच्या धर्मपत्न्यांमुळे मिळालं. म्हणून भगवंताकडे आपण प्रार्थना करायची जास्तीत जास्त जीवनदानासाठी, बरोबर आहे की नाही? चांगल्या यशासाठी. तर या ठिकाणी जीवनदान मिळालं. भगवंताने म्हटले चला निघा इथून. यमुनेतून गंगेतून समुद्रावर निघायला जातो. जाताना म्हणतो की मला गरुडापासून भीती वाटते, गरुडांचा हा शत्रू आहे. भगवंत पण अपूर्ण आणि अधुरं कार्य करत नाही. भगवंतानी काय केलं? डान्स केलं, नृत्य केलं, पाऊल खुणा दिला ना त्याला, मग चिन्ह दिलं ना फणावरती. तर चिन्ह घेऊन फिरणार कोणी मारू शकेल का याला? पूर्ण जीवनदान. लेकिन आपल्या स्वतःसाठी, आमच्यासाठी, आपल्यासाठी काय आहे? तो छल कपट प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करतो. आणि षड्रूप माहिती आहे? षड्रूप हा त्याचं प्रतिनिधित्व करतो. मग आता षड्रूप कोणते कोणते सांगा? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. आणि कलियुगामध्ये भगवंत पण परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात वास करतात. हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. श्री कृष्ण भगवान की. हात जोडा आणि बोला माझ्याबरोबर. हे मच्छली आहे बघ, ह्याच्यात मच्छली. हे मच्छली आहे ह्याच्यात. गोवर्धन अशेष क्लेश नाशाय परमानंददायिने. कृष्ण 2 प्रकार झाले आणि कृष्णाचं आणि अरिष्टासूरचं युद्ध झालं. युद्धामध्ये कृष्णाने काय केलं? अरिष्टासूर शिंगाला पकडलं, विरोधी मान फेकून दिला, दुसऱ्यांदा आक्रमण केला, दुसऱ्यांदा पण फिरवला आणि शिंग तोडून टाकला पायावर आणि त्या शिंगाने त्याचा वध केला. पाऊस पाडायचा
तर ते पाळू शकता तुम्ही. त्याचं पूजा अर्चा नाही करायचं आता या वर्षापासून बंद. इंद्राची पूजा बंद. तर काय करायचं, गिरिराज गोवर्धन पूजा सुरू करायचं. तर गोवर्धन पूजा भगवंतांनी सुरू केली. मानसी गंगा कोण आगे जाऊ. तर गंगा ही कोणापासून येते माहितीये का? गंगा कुठून येते रे? हिमाचल हिमालयातून येते. हिमालय हिमालयातून कुठून येते? शंकराच्या जटेतून. शंकराच्या जटेत कुठून येते? ब्रह्माजीच्या कमळ म्हणजे प्रयागराज. ब्रह्माजीच्या कमळ कुठे येते? स्वर्गातून येते. इथं पण झालं पाहिजे आपल्याला. आणि स्वर्गातून इथं कुठे येते, कसं येते? तर एक राजा होता, त्याने 1000 वर्ष तपस्या केली. त्या राजाचं नाव भगीरथ महाराज. तर सांगितलं त्यांनी 1000 तपस्या केली होती. आणि वामन अवतार, बुट्ट अवतार, बळी महाराजची कथा माहित असेल. आजी तुम्ही एवढं सगळं चाललात? बापरे. अगं तो भाव असतो बघण्याचा. हो मी रोजच चालते फिरते त्यामुळे मला बरोबर हे नाही. सवय आहे. आज नाही. इकडे यमुना नदीचा बनवलेली जी नदी आहे ना पूर्ण परिक्रमाची, ती या साईडने अशी पूर्ण परिक्रमा करून वृंदावनच्या आसपास असते, अशी जाते. म्हणजे ही पूर्ण यमुना नदी. आमचं सगळं वृंदावन बघून झालं आहे. जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे इथे तुम्हाला, जेवढं मला शूट करता आलं तेवढं शूट केलं आहे. त्यांनी आम्हाला गाईडने तशी पूर्ण माहिती तिथल्या लोकेशनची सांगितली. आणि मुलांना मेन म्हणजे यामध्ये खूप इंटरेस्ट आला, कारण त्या गोष्टीच्या मार्फत ते सगळ्या गोष्टी सांगत होते. त्यामुळे मुलांना खूप छान वाटत होतं. आणि खूप चालावं लागतं. पण इथे थंड वाटतं. सावली आहे, झाडं आहे, त्याच्यामुळे सावलीमुळे एवढं वाटत नाही आहे गरमी. पण आता हळूहळू ऊन वाढलं आहे. आता वाजलेत 12:30. तर 12:30 वाजता इकडे भोजनालयामध्ये इथे जेवणाची सोय केली जाते. जसं महाप्रसाद वगैरे असतो त्यासाठी आम्ही आता निघालो आहे. 12:30 वाजलेत. तर आम्ही आता जेवणासाठी निघालेलो आहोत. आपल्या व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला दाखवलं होतं भोजनालय, त्या साईडलाच जेवणाची सोय असते. त्यामुळे पूर्ण परिक्रमा केल्यानंतर आपल्याला एंडला तिथेच यायचं असतं जिथून आपण स्टार्ट करतो. छोटे छोटे स्टॉलसुद्धा आहे. जर तुम्हाला काही घ्यायचं असेल, कोल्ड्रिंक्स वगैरे घ्यायचं असेल ते पण तिकडे आहे. कॅफे आहे या साईडला, तुम्ही बघू शकता. इथे कॅफेसुद्धा आहे त्या साईडला, श्रीनाथजी कॅफे. त्यानंतर इथे जनरल प्रोडक्ट्स गोवर्धन स्टील आहे. काय इथे? अगरबत्ती आहे. बघूया इथे काय काय भेटतंय. पण इथे कळणार कसं आपल्याला? छान अगरबत्ती आहे. कस्तुरी हा छान असेल ना? केवड्याचं पण छान आहे. चंपा हा पण छान असेल. सगळे फ्लेवर छान आहे. कावघी पासून बनवलेले आहेत. कावगी पासून बनवलंय? काय करायला पाहिजे. धूप पण असेल ना इथे? अशा प्रकारे गाईच्या तुपापासून बनवलेल्या वस्तू आहेत. इकडे कावघी सुद्धा आहे, गोमूत्र आहे. या साईडला फ्रूटचा स्टॉल आहे. हे काय बोलतात अद्रक 50 पिशवी राळ.
बरं झालं का बघायचं झालं काय घ्यायचंय चला. काय गेलं सगळे चला. आम्ही सकाळी इथे पोहोचलो 10:30 पावणे 11च्या दरम्यान. पूर्ण वृंदावन फिरण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 2 ते 2.5 तास आरामात लागतात, कारण आपण थांबत बघत चालतो, त्याच्यामुळे 2-2.5 तास आपल्याला आरामात पूर्ण वृंदावन बघण्यासाठी लागतो. तसं तर त्या गाईड जे होते त्यांनी आम्हाला सांगितलं की ते 22 किलोमीटरची परिक्रमा आहे. तर 22 किलोमीटर जर तुम्हाला पूर्ण परिक्रमा करायची असेल त्यासाठी जवळजवळ 2 ते 3 दिवस पूर्ण लागतात हे पूर्ण वृंदावन एक्सप्लोर करण्यासाठी. पण त्यांनी 1 तासामध्ये आम्हाला छोटे छोटे पॉईंट जे होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि माहितीसुद्धा दिली. मग आम्हाला 2.5 तास तरी लागले, कारण 1 तास ते गाईड होते, त्याच्यानंतर आम्ही स्वतः फिरलो पूर्ण आणि आता निघालो जेवणासाठी. खरंच इथं फील होतं आहे की आम्ही वृंदावनमध्ये आहोत. शांत वातावरण आहे, कृष्णाचा जप आहे, हरे राम हरे कृष्णा जप कंटिन्यू चालू आहे. प्रत्येक ठिकाणी गोमातासुद्धा आहेत आणि इतकी शांतता आहे, एवढी पब्लिक असून पण खूप शांतता आहे, थंड वातावरण आहे आणि इथली माती. आणि ते सांगतात की पूर्ण वृंदावनमध्ये तुम्ही चपला घालू नका, काढून घ्या, मातीमध्ये तुम्ही चाला, कारण खरंच एक वेगळा स्पर्श जाणवतो मातीमध्ये, तो तुम्ही नक्की अनुभवा. आणि वृंदावनला नक्की एकदा व्हिजिट द्या. तर आपण इकडे आलो आता गोवर्धन अन्नक्षेत्र या साईडला आहे. हा पूर्ण हॉल बनवला आहे जेवणासाठी. बघा किती लोकांची गर्दी झाली. प्लेट घ्या. हां थँक्यू. चलो बाकीचे येत आहेत. ये इथं बस. हां चपाती पाहिजे. हो बस थांब एक मिनिट, पप्पांना घेते. या साईडला हे श्रीनाथजी कॅफे जिथे आहे, इथे तुम्हाला स्नॅक वगैरे पण भेटून जाईल किंवा ज्युसेस वगैरे पण आहे आणि आतमध्ये बसण्यासाठी सुद्धा जागा आहे. तर आम्ही ज्यूस वगैरे घेतला, मँगो शेक, आणि आता मी निघालो गाडीकडे. एंड आम्ही मस्त गुल्फीने करतोय. आमचं मस्त जेवण वगैरे झालंय, सगळं एक्सप्लोर करून झाले. आता आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासासाठी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करा. तर आजचा व्लॉग हा मी इथेच एंड करते आणि जर कधी पुढे आम्हाला जर वज्रेश्वरी करता आली तर आम्ही तोही पॉईंट करणार आहोत. तर त्यासाठी स्टे ट्यून, आणि नाहीतर मी इथेच व्लॉग एंड करणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. राहुल गांधी आज पदयात्रेसाठी निघाले म्हणून एवढी टाईम होता म्हणून आता वज्रेश्वरीला एक स्टॉप घेतलेला आहे. वज्रेश्वरीला आता दर्शन घेतो. चला मग.
बजेश्वरीमध्येच हे साईबाबांचं मंदिर आहे. खूप सुंदर परिसर आहे इथे. इकडे शंकराची मस्त मूर्ती आहे. वा 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 वा, खूप सुंदर दृश्य आहे, बघू शकता तुम्ही. इकडे ॲक्च्युली काम चालू आहे मंदिराचं आणि मस्त हवा येते. एवढं तापमान आहे इथे पण हवा सुंदर आहे, थंड वाटतंय या मंदिरामध्ये. या साईडला बघा गणेश मंदिर, शनी मंदिर आणि शिव मंदिर असे 3 मंदिर केलेले आहे. या साईडला इकडे बघू शकता तुम्ही, इकडे मंदिर आहेत सगळे आणि इकडे फोटोशूट चालू झाला यांचा. चला मी जॉईन होते. या साईडला मंदिर आहे ना, हे गणेश मंदिर.